आता पाहूया कसा रंगलाय लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। वसंत मोरेंना 4 लाख मतं मिळणार असतील तर आम्हाला काय मिळणार? आमचंही डिपॉझिट जप्त होईल। रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना खोचक टोला। 4 जून नंतर तुतारी आणि मशाल जमा होणार तर काही लोक अज्ञातवासात जातील। बावनकुळेंचा ठाकरे आणि शरद पवारांना टोला। 4 तारखेनंतर तुतारी आणि मशाल मात्र जमा होणार आहे। त्यामुळे 4 तारखेची वाट बघा। काही लोक अज्ञातवासात जातील, काही लोक अज्ञातवासात जातील। मोदींच्या 17 मेला होणाऱ्या रॅलीचं भाजपकडून राज ठाकरेंना निमंत्रण। शिवतीर्थ निवासाने जात बावनकुळेंकडून राज ठाकरेंना निमंत्रण। कोण कोणाला गाडणार हे 4 जूनला कळेल। श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना टोला तर 10 वर्षात मोदींचा ट्रेलर पाहिला, पिक्चर अभी बाकी है, श्रीकांत शिंदेंचं विधान। या सगळ्यांना सांगू इच्छितो 4 जूनला जे आहे हे लोक कोणाला कुठे गाडतील हे तुम्हाला 4 जून सांगेल। विकासाचं दुसरं नाव ही मोदीच। 10 वर्षात आपण त्यांच्या कामाचा फक्त ट्रेलर पाहिला, पिक्चर तो अभी बाकी है। मोदींच्या पिंपळगावच्या सभेत धुळे नगरहून लोक आणली गेली, आमदार रोहित पवारांचा आरोप। तर मोदींच्या आजच्या सभेत उत्साह नसल्याचीही रोहित पवारांची टीका। धुळ्यावरनं लोक आणली गेली होती, नगरवरनं लोक आणली गेली होती आणि काही भागातून म्हणजे खालचा जो नाशिकचा भाग आहे तिथून ती लोक आणली होती। त्यामुळे मतदार कमी आणि कार्यकर्ते काही प्रमाणात तिथं होते। त्यामुळे जी आजची सभा आहे त्याच्यामध्ये उत्साह नव्हता। नाशिकमध्ये उद्धव ठाकरे आणि गिरीश महाजन एकाच हॉटेलमध्ये। उद्धव ठाकरे थांबलेल्या हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये गिरीश महाजन अचानक पोहोचले। शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकरांना निवडणूक आयोगाची नोटीस। निवडणूक खर्चातील तफावत स्पष्ट करण्याच्या वायकरांना सूचना। लोकसभेनंतर ठाकरे आणि शिंदे एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको, प्रकाश आंबेडकरांचा दावा। तर प्रकाश आंबेडकरांचं ठाकरे शिंदे एकत्र येण्याचं वक्तव्य निराधार असल्याचं गिरीश महाजनांचं वक्तव्य।